विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण 6वे अभ्यासणार आहोत. प्राण्यांचे वर्गीकरण. त्यामध्ये विभाग 1 आपण पाहिला. आता भाग 2 लेक्चर दुसरा बघणार आहोत. त्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो, ते म्हणजे रंध्रीय प्राणी संघ. म्हणजे जे असमपृष्ठरज्जू प्राणी आहेत, असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे 10 संघात विभाजन केले आहे. त्या प्रत्येक संघातील प्राण्यांची वैशिष्ट्ये आपण आता अभ्यासणार आहोत एक एक करून. त्यामध्ये पहिला संघ बघूया, तो म्हणजेच रंध्रीय प्राणी संघ. यालाच फायलम प्रोरिफेरा म्हणतात. आता रंध्रीय प्राणी संघ जे आहे, यांच्यामध्ये असलेले प्राणी आहेत, यांची लक्षणे काय काय आहेत, कोणते वैशिष्ट्य ते दाखवतात, याबद्दल आपण अभ्यास करूया मित्र. तर रंध्रीय प्राणी जे आहे ते सर्वात प्रथम यांच्या शरीराची रचना जी असते ही साधी असते, बरोबर. आणि त्यांना स्पंज असे म्हणतात. म्हणजे काय, सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी त्यांना म्हणतात स्पंज. आणि हे जे स्पंज असतात मित्रांनो, या स्पंजावरती असंख्य असे छिद्रे असतात आणि त्या छिद्रांना म्हणतात ऑस्टिया आणि ऑस्कुला. नीट लक्ष द्या. ऑस्टिया आणि ऑस्कुला काय ते आपण पुढे बघणारच आहोत. तर प्राणी संघातील, रंध्रीय प्राणी संघातील जे प्राणी आहेत ते, त्यांची सर्वात साध्या प्रकार शरीर रचना असते, त्यांना स्पंज म्हणतात. त्यांच्या शरीरात असंख्य छिद्रे असतात, त्या छिद्रांना काय म्हणतात, ऑस्टिया आणि ऑस्कुला. ठीक आहे. मग हे जे प्राणी आहेत हे कुठे असतात, तर जलवासी असतात, पाण्यात राहणारे असतात. त्याचबरोबर बहुतेक प्राणी जे आहेत ते समुद्रात, तर काही गोड्या पाण्यात राहतात. काही प्राण्याचे शरीर जे आहे ते असममित असते, दोन भाग होऊ शकत नाही. आणि या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. कोणत्या पेशी असतात, कॉलर. त्यांच्या मदतीने हे प्राणी काय करत असतात, हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करत असतात. ठीक आहे. ही सगळे वैशिष्ट्य बघतो आपण या प्राण्याचे. हे जे प्राणी आहे आधात्री संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही. आता आधात्री संलग्न म्हणजे काय, समुद्रामध्ये कुठेतरी एखादा आधार घेऊन, या पद्धतीने एखादा आधार घ्यायचा आणि त्याला चिटकून राहायचं, त्याला संलग्न असतात, आधात्री संलग्न असे म्हणतात. म्हणून त्याची हालचाल होत नाही, प्रचलन होत नाही. म्हणून या प्राण्यांना काय म्हणतात, स्थानबद्ध प्राणी. स्थानबद्ध का म्हणतात, कारण की हे प्राणी जे आहेत आधात्रीशी संलग्न असल्यामुळे त्यांचं प्रचलन होत नाही, म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी म्हणतात. तसेच रंध्रीय संघातील जे प्राणी आहेत, हे प्राणी काय, यांच्या स्पंजासारखा शरीर असतं, त्याच्यावरती कटिकांचा, सुकिकांचा किंवा स्पॉन्जिनच्या तंतूचा आधार असतो शरीरावरती. आणि कंटिका ज्या शरीरावर असते ती कॅल्शियम कार्बोनेट या किंवा सिलिकाच्या बनलेली, म्हणजे टणक अशा आवरणाने बनलेली असते यांची कंटिका. ठीक आहे. आणि यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव जे आहेत व पोषद्रव्याचे ते भक्षण करतात. म्हणजे त्यांच्या शरीरातून पाण्याची देवाणघेवाण होते आणि त्या पाण्यातून आलेले लहान सजीव किंवा पोषद्रव्य असतील ते भक्षण करून टाकतात, खाऊन टाकतात. आणि मग ऑस्टिया नावाच्या छिद्रातून पाणी शरीरात घेतले जाते. बघा, सुरुवातीचे छिद्र असतं त्याला म्हणतात ऑस्टिया. लक्षात येते. ऑस्टिया मार्फत काय होतं, हा बघा या ठिकाणी दाखवलं चित्र. ऑस्टिया मार्फत त्या छिद्रातून पाणी शरीरात घेतले जाते आणि ऑस्क्युला नावाच्या छिद्रामार्फत ते शरीराच्या बाहेर सोडले जाते. ठीक आहे. हे दोन महत्वाचे मुद्दे, ऑस्टिया आणि ऑस्क्युला. ऑस्टियाने काय होतं, या छिद्रामार्फत पाणी शरीरात घेतले जाते आणि ऑस्क्युला मार्फत ते बाहेर सोडले जाते. यांचे प्रजनन जे आहे मुकुला या लैंगिक पद्धतीने होत असते. ठीक आहे. या संघातील प्राणी कोणकोणते मग रंध्रीय, त्यामध्ये मग सायकान आहे, युस्पॉन्जिया आहे, हायलोनिमा आहे. अशा पद्धतीने रंध्रीय प्राण्यांची वैशिष्ट्ये लक्षात आली. हे तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यासून घेणार आहात आणि ते पाठ करणार आहात. ठीक आहे. दुसरा संघ बघूया आपण. तो दुसरा संघ म्हणजेच त्याला म्हणतात सिलेंट्राटा. त्याला दुसरा नाव आहे निडारिया प्राणी संघ. ठीक आहे. आता आपण एकेकाची माहिती बघूया. प्राणी संघ सिलेंट्राटा, यालाच फायलम सिलेंट्राटा म्हणतात. तर या संघात मोडणारे जे प्राणी आहेत ते प्राणी कसे असतात, तर यांच्या शरीराचा आकार हा दंडाकृती असतो आणि छत्रीच्या आकाराचा असतो. या पद्धतीने बघा, हे छत्रीच्या आकाराचे शरीर दिसते, छत्रीच्या आकारात दंडाकृती असतो आणि याला बहुसुंडके असतात. ही जी आहे त्याला सुंडके म्हणतात.
ठीक आहे, सुंडके. आणि छत्रीच्या आकाराचे शरीर तर छत्री कसे म्हणतात, शरीर छत्रीच्या आकाराचे त्याला छत्री कसे म्हणतात. बहुतेक प्राणी जे आहेत त्या संघातील हे समुद्रात आढळतात आणि काही मोजके प्राणी जे आहेत ते गोड्या पाण्यामध्ये आढळत असतात मित्रांनो. यांचे शरीर जे अरीय सममित आणि द्विपार्श्वस्तरीय असते. शरीराचे 2 भाग होऊ शकतात, त्यांच्या कुठल्या भागातून आपण छेद घेतला तर. तसेच हे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या मुखाभोवती दंशपेशी सुद्धा असतात. दंशपेशीयुक्त शुंडके असतात. हे जे दिसत आहे तुम्हाला हे शुंडके आहेत, त्याला दंशपेशी असतात. या शुंडकाचा उपयोग कशासाठी करतात तर भक्ष्य पकडण्यासाठी होतात. आणि दंशपेशी काय करतात, भक्ष्याच्या शरीरामध्ये विषाचे अंतक्षेपण करतात आणि त्याच्या संरक्षणासाठी उपयोग सुद्धा होतो दंशपेशीचा. म्हणजे अशा पद्धतीने या प्राण्याची माहिती आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, कळालं असेल तुम्हाला. याचं उदाहरण काय मग, याचं उदाहरण आहे मग सी ॲनिमोन, जलव्याल, जेलीफिश हे संघ सिलेंट्राटची माहिती आपल्याला सांगता येईल. तिसरा संघ आहे मित्रांनो ज्याला म्हणतात चपटेकृमी. संघ चपटेकृमी, फायलम प्लॅटीहेल्मिंथेस. याची उदाहरणे कोणती मग, यांच्यात शरीरात काय काय असतं म्हणजे यांच्या शरीर सडपातळ असते. चपटेकृमी म्हणजे जंत आणि ते पानासारखे असतात किंवा पट्टीसारखी असतात म्हणून त्यांना चपटेकृमी म्हणतात. ठीक आहे, चपटे असल्यामुळे चपटेकृमी. मग बहुतेक प्राणी जे आहेत या संघातील अंतःपरजीवी असतात. अंतःपरजीवी म्हणजे काय, अंत म्हणजे आतून, अंत म्हणजे आतून, परजीवी म्हणजे दुसऱ्याच्या शरीराच्या आतून जगणार म्हणून अंतःपरजीवी म्हणतात. परंतु काही प्राणी जे आहेत हे स्वतंत्र राहणारे असून ते पाण्यातही राहतात. यांची शरीर जे आहे हे देहगुहाही नसते, द्विपार्श्व सममिती असते, म्हणजे शरीराचे असे 2 भाग होऊ शकतात समान. ठीक आहे, देहगुहा, त्यांच्या शरीरामध्ये देहगुहा नसते. आणि हे प्राणी जे आहेत त्यांचे त्रिस्तर पडतात, 3 स्तर. मग 3 स्तर कोणकोणते पाहिले आपण, एक बहिर्जन स्तर, अंतरस्तर आणि दुसरा एक मध्यस्तर. ठीक आहे, अशा पद्धतीने 3 स्तर या प्राण्याच्या शरीराचे पडतात. आणि हे जे प्राणी आहेत हे उभयलिंगी असतात. म्हणजेच काय, उभयलिंगी कोणाला म्हणायचं, एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी दोन्हीची प्रजनन संस्था असते, त्याला म्हणायचं उभयलिंगी. उभयलिंगीची व्याख्या विचारली जाते. उभयलिंगी प्राणी म्हणजे काय, काय लिहिणार मग, ज्या प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्हीची प्रजनन संस्था असते त्याला म्हणायचं उभयलिंगी. उदाहरणार्थ मग प्लॅनेरिया, लिव्हर फ्लू, पट्टकृमी हे उदाहरणं दिले ते प्लॅनेरियाची. अशा पद्धतीने या संघातील प्राण्यांची माहिती आपल्याला सांगते. पुढचा संघ बघू मित्रांनो, त्याला म्हणतात गोलकृमी, ॲस्कॅल्मेंथिस, फायलम ॲस्कॅल्मेंथिस. या संघातील प्राणी ज्यांचे शरीर कसे असते, लांबटे दिसते तुम्हाला, गोलकृमी जंत असे लांबट असते यांचे शरीर रचना, धाग्यासारखी असते किंवा दंडगोलाकार म्हणून त्यांना गोलकृमी म्हणतात. ठीक आहे, हे प्राणी आहे ते स्वतंत्र राहणारे किंवा अंतःपरजीवी असतात, दुसऱ्यांच्या शरीरात राहणारे. तसे जलवासी किंवा भूचरी असतात हे प्राणी. हे जे प्राण्यांच्या त्रिस्तर असते शरीर आणि त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते म्हणजे खरी नसते. आणि यांचे शरीर जे आहे हे अखंडित असते, त्यांच्या भोवती भक्कम असे उपचर्म असतात, म्हणजे बाहेरून अशी जाडी असते उपचर्माची. हे प्राणी एकलिंगी असतात. एकलिंगी कोणाला म्हणायचं मग, यांच्या शरीरामध्ये एकाच प्राण्याच्या शरीरामध्ये तर जे प्रजनन संस्था जी आहे नर आणि मादीमध्ये वेगवेगळे असते म्हणून त्याला एकलिंगी गोलकृमी. ठीक आहे, पोटातील त्याच्यामध्ये नर आणि मादी जे आहेत असे 2 असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला या गोलकृमीची माहिती सांगता येईल. संघ गोलकृमी. नंतर आहे संघ वलयी प्राणी, याला म्हणतात फायलम ॲनेलिडा. मग ॲनेलिडामध्ये काय काय होतं तर या प्राण्याचे शरीर जर पाहिलं मित्रांनो तर या प्राण्याचे शरीर हे लांबट असते. ठीक आहे, या पद्धतीने लांब असते. ठीक आहे, त्यांच्या भोवती काय होतं, कालखंड खंडीभवन झाले असते, शरीराचे असे खंड पडलेले असते बारीक. या ठिकाणी बघा गांडूळ हे खंड पडलेले आहे, शरीराचे खंड पडलेले असते म्हणून यांना खंडीभूत प्राणी म्हणतात. ठीक आहे, शरीराचे खंड. आणि बहुतेक प्राणी जे आहेत हे स्वतंत्र राहतात. काही प्राणी बाह्य परजीवी म्हणजे दुसऱ्याच्या शरीरावर राहणार, स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रात राहणारे पण असतात. काही भूचरही असतात या संघात. मग हे जे प्राणी आहेत मित्रांनो ह्याच्या शरीराचे त्रिस्तर असतात. पाहिल्याप्रमाणे आपण द्विपार्श्व शरीराचे 2 भाग होतात आणि यांच्यामध्ये सत्य देहगुहा असते खरी,
यांना जर हालचाल करायची असेल तर हालचाल करण्यासाठी प्रचलन करण्यात त्यांच्या शरीरात दृढ रोम किंवा परामाद असतात, किंवा काहींना चुष्यक असते. चुष्यक म्हणजे शोषून घेणारे आहे. आणि हे जे प्राणी आहेत, या प्राण्याच्या सर्वांगाभोवती उपचर्म असते खूप, त्याला क्युटिकल म्हणतात. ठीक आहे. उदाहरणार्थ गांडूळ, गांडूळाच्या भोवती खूप उपचर्म असते. आणि हे प्राणी जे आहेत, काही प्राणी हे उभयलिंगी असतात तर काही किंवा एकलिंगी असतात या संघातील प्राणी. याचे उदाहरण कोणते? मग गांडूळ, चोळू, नेरीस. अशा पद्धतीने हिमालयी प्राणी संघातील या प्राण्यांची माहिती आपल्याला अभ्यासता येईल मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल की गांडूळ, जसे गांडूळाला शेतकऱ्याचा मित्र का म्हणतात? कारण की गांडूळ हा जमीन भुसभुशीत करतो, खालची माती वर करतो, जमिनीची आलटापालट करतो, मातीची आलटापालट करतो. त्यामुळे अशा जमिनीमध्ये पीक उत्पादन जास्त येते. या कारणामुळे गांडूळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणत असतात. त्यानंतर बघणार आपण संधिपात प्राणी, त्याला फायलम आर्थ्रोपोडा म्हणतात. तर हा जो संघ आहे मित्रांनो, या संघातील प्राणी आहेत ते छोट्या छोट्या तुकड्याने जोडून तयार झालेले उपांगी असतात यांना, म्हणून यांना संधिपात म्हणतात. या संधिपात संघातील जे प्राणी आहेत हे सगळ्या ठिकाणी आढळतात, म्हणजेच पृथ्वीवर या संघाची सर्वात जास्त संख्या आहे. म्हणून संधिपात प्राणी या प्राण्यातील सर्वात मोठा असा संघ आहे मित्रांनो. हे प्राणी कुठे आढळतात? खोल महासागरातही आणि उंच पर्वतावर सुद्धा हे प्राणी आढळत असतात मित्रांनो. यांचे शरीर कशी असते? मग त्रिस्तरीय असते, देहगुहायुक्त असते, द्विपार्श्व सममिती सुद्धा यांच्या शरीरात असते आणि खंडीभूत सुद्धा आहे. यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल असते, बाहेरच्या बाजूने कायटिन कठीण अशा बाह्य कंकालने त्यांचे शरीर बनलेले असते मित्रांनो. हे प्राणी एकलिंगी असतात, म्हणजे नर आणि मादीची प्रजनन संस्था ही वेगवेगळी असते. उदाहरणार्थ कोणते? मग खेकडा, कोळी, विंचू, गोम, झुरळ, फुलपाखरू ही सगळी संधिपात प्राण्यांची उदाहरणे आहेत. तुम्हाला या ठिकाणी दिसते बघा, हे विंचू, एकदम कठीण आवरण असते बाहेरच्या बाजून, झुरळ. अशा पद्धतीने आपल्याला या संधिपात प्राण्यांची माहिती बघता येईल. नंतर आहे मृदुकाय. मृदुकाय म्हणजे शरीर मऊ असतं, फायलम मोलुस्का म्हणतात त्याला. या संघातील प्राणी जे आहेत मित्रांनो, यांची काही वैशिष्ट्ये आहेत. तर या प्राण्यांचे शरीर अतिशय मऊ असते म्हणून मृदुकाय म्हणतात. बुळबुळीत असते म्हणून त्याला मृदुकाय म्हणतात, मऊ आणि बुळबुळीत. मग या प्राण्यातील दुसरा हा मोठा संघ आहे प्राणी संघातील, कोणता? तर मृदुकाय. मग हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात, जमिनीवर राहतात आणि पाण्यातही राहतात. मग जलचर मृदुका प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात, तर काही गोड्या पाण्यात राहत असतात. यांचे शरीर कशी असते? मग त्रिस्तरीय, देहगुहायुक्त आणि अखंडित असते मित्रांनो. गोगलगाय प्राणी जर वगळला तर सर्वांचे शरीर द्विपार्श्वमिती असते. यांच्या शरीराचे डोके, पाय आणि धड, डोके, पाय आणि अंतर सहंती अशा 3 भागांनी बनलेली असते. यांचे अंतरांग सहंती प्रवार जे आहे यांनी पटलेले समोरच यांनी आच्छादलेले असून ते प्रवाळ कठीण कॅल्शियम कार्बोनयुक्त कवच असते त्याभोवती. म्हणजे अंतरंग आतली जी बाजू त्याच्या भोवती या पद्धतीने कठीण असं आवरण असतं, जे कशाचं बनलेलं असतं? कॅल्शियम कार्बोनेट्स म्हणतात. त्याच्यामुळे त्यांच्या आतल्या भागाचं संरक्षण होत असतं. हे प्राणी सुद्धा एकलिंगीच असतात. यांच्या शरीराचे स्त्री प्रजनन संस्था आणि पुरुष प्रजनन संस्था ही वेगवेगळी असतात. याची उदाहरणे कोणती? मग तर याची उदाहरणे आहेत गोगलगाय, शिंपला. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला प्राणी संघ मृदुकायची माहिती देत आहे. नंतर आहे संघ कंटकचर्मी, ज्याला फायलम इकायनोडर्माटा म्हणतात. या संघातील प्राणी यांची काय वैशिष्ट्य आहेत? तर यांचे शरीर अतिशय कठीण असते, कारण की त्यांच्या त्वचेवरती कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, म्हणून त्यांना कंटकचर्मी म्हणतात. हे सर्व प्राणी जे आहेत हे समुद्रात आढळतात, फक्त समुद्रात. यांचे शरीर सुद्धा त्रिस्तर देहगुहायुक्त असते. आणि जेव्हा प्रौढावस्था आहे, ते प्रौढावस्थेमध्ये यांना पंचअरीय समिती आढळते. या पंच म्हणजे 5, या पद्धतीने 5 अरीय त्याला तयार होत असतात. हे नलिकात पाद याच्याने हालचाल करतात. रिकाम्या जागेत विचारू शकतात की कंटकचर्मी प्राणी कशा पद्धतीने प्रचलन करतात, तर नलिका पाद आहे. तसे त्या नलिका पादचा उपयोग ते अन्न पकडण्यासाठी सुद्धा करत असतात. मग हे जे प्राणी आहेत, या प्राण्यांच्या शरीर जे बाह्य कंकाल हे कॅल्शियम युक्त कंटकचर्मीचे असते, म्हणून ते कठीण असतात. जशा पद्धतीने हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ मग तारा मासा, सी अर्चिन हे कंटकचर्मी प्राण्यातील
उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आणि शेवटचा संघ मित्रांनो, तो संघ कोणता? तर तो आहे अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी, ज्याला फायलम हेमिकॉर्डाटा म्हणतात. मग या संघातील प्राणी जे आहेत त्याचे प्रामुख्याने 3 भागात विभागले गेलेले आहे. एक म्हणजे हा सुंड, वरचा भाग सुंड, दुसरा गळपट्टी आणि तिसरा प्रकांड, असे या प्राण्यांच्या शरीराचे 3 भाग पाडण्यात आले. फक्त सुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो, या ठिकाणी एवढ्याच भागात पृष्ठरज्जू असतो. ठीक आहे, म्हणून यांना काय म्हणतात? अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी. सुंडेतच त्या पृष्ठरज्जू असल्यामुळे बाकीच्या भागात पृष्ठरज्जू नसतो इथं खाली, म्हणून याला म्हणतात अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी. या प्राण्यांना साधारणपणे ॲकॉनकृमी असे म्हणतात. आणि हे प्राणी कुठे असतात? तर सागर निवासी, बिळात राहणारे असतात, बीळ करून राहतात सागरात. त्यांना शोषण करण्यासाठी अनेक असे कलाविद्रे असतात. ठीक आहे, ही सगळी वैशिष्ट्ये याची सांगता येतील. आणि हे प्राणी सुद्धा काही एकलिंगी असतात तर काही उभयलिंगी असतात. बॅलानोग्लॉसस याची उदाहरणे. अशा पद्धतीने आपण असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे किती संघ पाहिले? 10 संघ आणि त्यांची वैशिष्ट्ये. ठीक आहे, हे तर तुम्हाला अभ्यासाला लागेल मित्रांनो. आणि मग आणखी एक मुद्दा पाहिला होता आपण की समपृष्ठरज्जू प्राण्यांचे 3 संघात उपभागात विभागणी केली. ते कोणकोणते 3 ते आपण अभ्यासूया. तर या प्राण्यांच्या समपृष्ठरज्जू प्राणी जे आहेत यांना शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू असतो, बरोबर. आणि म्हणून याचे 3 उपसंघामध्ये वर्गीकरण केलेले. आता कोणते ते उपसंघ आहेत ते आपण बघूया. त्यामध्ये उपसंघ पृष्ठरज्जू प्राण्यांची ती उपसंघे अभ्यासणार आहोत आपण. कोणकोणती आहेत ते आपण अभ्यासूया. तर पहिला जो आहे कॉर्डाटा, हेमिकॉर्डाटा. बघा, लक्ष द्या, 3 संघ आपण पाहिले. त्यामध्ये पहिला उपसंघ जो आहे उच्च पृष्ठरज्जू प्राणी, त्याला कंचयुक्त बाह्य प्राणी असे म्हणतात. या संघातील प्राणी जे आहेत ते सागरात असतात, सागर निवासी असतात. यांचे शरीर कुंचकू याचं चर्मसाम्यच म्हणजे चर्मसारखे दिसणाऱ्या आवरणाने बनलेले असते. त्यांच्या आळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात, म्हणून त्यांच्याच फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो, म्हणून यांना म्हणतात पुच्छ पृष्ठरज्जू. पुच्छ शेपटीकडेच पृष्ठरज्जू असतो. म्हणून हे कुठे असतात? तर सागराच्या तळात स्थिरावलेले असतात त्यांचे. अशा पद्धतीने हे उभयलिंगी प्राणी असतात. ठीक आहे, हा उपसंघ एक झाला. दुसरा उपसंघ सेफॅलोकॉर्डेटा, त्यामध्ये दुसरा संघ आहे तो व्हर्टेब्रेटा, पृष्ठवंशीय प्राणी. या प्राण्यामध्ये काय होतं? या प्राण्यामध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन जातो आणि त्याच्या जागी पाठीचा कणा तयार होतो. यांचे शरीर हे पूर्णपणे विकसित झालेले असते आणि मेंदू कवटीतच असतो यांच्या. आणखी अंतकंकाल कास्तिमय किंवा अस्थिमय असते, अंतकंकाल त्यांचे. आणि अशा पद्धतीने ही उपसंघ पृष्ठरज्जूची माहिती आपल्याला सांगता येत मित्रांनो. आणि मग जे उपसंघ पाहिला आपण पृष्ठवंशीय प्राणी, हा 6 भागात विभागला गेला आहे. मग ते 6 भाग कोणते? पहिला आहे चक्रमुखी प्राणी. हे त्याचे उदाहरण आहेत. पेट्रोमायझन चक्रमुखीची. मग या संघातील प्राणी जे आहेत त्यांना जबडे विरीत असे चुशीमुख, या ठिकाणी बघा हे चुशीमुख दिसलेले गोलाकार तुम्हाला, जबडा नसतो त्यांना. त्यांची त्वचा मृदू असते, मात्र खवले विरीत, कुठले खवले नसतात त्याचे. त्यांना युग्मित उपांगे नसतात, जोडीने नसतातच उपांगे. त्यांचा अस्थिकंकाल जो कास्तिमय असतो मधून. आणि हे प्राणी बहुधा बाह्य परजीव असतात, दुसऱ्याच्या जीवावर वायरून जगणारे. याचे उदाहरण पेट्रोमायझन. ठीक आहे, नंतर मत्स्य प्राणी. मत्स्य प्राणी तुम्हाला माहिती असेल याची माहिती. मासा दिलेला आहे की हे शीतरक्ती असतात. कुठे आढळतात? समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळतात. शीतरक्ती कोणाला म्हणायचं? मग ज्याच्या शरीराचे तापमान हे वातावरणाच्या तापमानानुसार बदलते, त्याला म्हणायचं शीतरक्त. मग ह्या प्राण्यांना, मत्स्य म्हणजे मासा, यांचं शरीर कसं असतं? मग पाण्याला प्रतिरोध करण्यासाठी त्यांचे शरीर दोन्ही बाजूला निमुळते असते. बघा, पुढे निमुळत आहे आणि मागे सुद्धा निमुळत आहे शरीर. यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित अशी उपांगी असतात. पच्छपुराचा त्यांना उपयोग होत असतो. पुच्छपूर म्हणजे शेपटीच्या, या पच्छपुराचा पोहण्यासाठी त्यांना उपयोग होत असतो. बाह्यकंकाल जो बाहेरच्या भागेत खवल्याने बनलेला असतो. ठीक आहे, आतून त्यांचा कास्तिमय शरीर असतं, काही ठिकाणी हाडं असतात. ठीक आहे, आणि शोषण कशा मार्फत करतात? तर कल्ल्यामार्फत करत असतात.
यांना असे कल्ले असतात शोषण करण्यासाठी. याची उदाहरणं अनेक आहेत. मग रोहू, पापलेट, समुद्रघोडा ही सगळी मत्स्य वर्गाची उदाहरणं आहेत मित्र. ठीक आहे. नंतर आहे उभयचर प्राणी. उभयचर प्राणी हे जे प्राणी आहेत, उभयचर म्हणजे जमिनीवर राहतात आणि पाण्यातही राहतात. यांचे डिंब अवस्थेत फक्त पाण्यातच राहतात आणि जलीय शोषण करतात. प्रौढ अवस्था आली की ते पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतात. हे जे प्राणी आहेत या संघातील हे जलीय आणि वायू शोषण करतात म्हणून यांना उभयचर म्हणतात. ठीक आहे. यांना उपांगाच्या दोन जोड्या असतात, तसे पुढे दोन आणि मागे दोन. त्याच्या साहाय्याने ते हालचाल करू शकतात आणि त्यांची अंगुली जी असते त्याच्यावर नखे सुद्धा असतात या ठिकाणी पायात. बाह्य कंकाल त्यांना नसतो, मात्र त्वचा बहुतेक त्याची खूप मृदू असते. बेडूक तुम्ही पाहिलं असेल. आणि त्यामुळे शोषणासाठी ती नेहमी ओले ठेवत असतात. यांना बाह्य कर्ण नसतो, मात्र कर्णपटल असतो. बाहेरून कान दिसत नाही, मात्र कर्णपटल असतो. ठीक आहे. मान असते, डोळे त्याचे पटपटीत असतात, पापण्या असतात. अशा पद्धतीची उदाहरणं मग बेडूक आणि टोळ ही आपण सांगू शकतो. ही उभयचर प्राण्यांची लक्षणे आपण पाहिलीत मित्रांनो. आणि मग दुसरा आहे सरीसृप. सरीसृप म्हणजे सरपटणारे. हे कसे झाले प्राणी? मग उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी सरीसृप प्राणी. सरपटणारे प्राणी हे प्राणी सुद्धा शीतरक्ती असतात. शीतरक्ती कोणाला म्हटलं आपण? ज्या प्राण्यांचे शरीराचे तापमान हे वातावरणाच्या तापमानानुसार बदलते त्याला म्हणायचं शीतरक्ती. ठीक आहे. शरीर उचलले जात नाही म्हणून काय झालं? जमिनीवर सरपटताना ते आपल्याला दिसते. आणि त्याची त्वचा जी असते कोरडी असते, खवलेयुक्त असते. त्यांचं शरीर शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते. शिर आणि धड याच्यामध्ये अशी मान असते मध्यभागी. बाह्यकर्ण त्यांना सुद्धा नसतो. अंगुलीना नखे असतात त्यांच्या. उदाहरणार्थ मग कासव, पाल, साप, सरडा हे सरीसृप वर्ग. नंतरचा वर्ग आहे पक्षी वर्ग. कशेरुस्तंभ प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूल असतात. हे उडण्यासाठी अनुकूल असते. त्यांचे शरीर हे उष्ण रक्ती असतात. शरीराच्या वातावरणाच्या तापमानानुसार यांचे तापमान बदलू शकत नाही, म्हणजे शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात हे प्राणी. हवेत उडताना प्रतिरोध कमी होण्यासाठी त्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते. इथे निमुळत आहे, या मागे पण निमुळते. अशा पद्धतीने दोन्ही टोकांना शरीर निमुळते असते हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी. त्यांची ज्या उग्र उपांगे आहेत, पुढची उपांगे, त्याचे रूपांतर पंखात झालेले आहे. अशा पद्धतीने त्यांना पंख परिवर्तित झालेले असतात. बाह्य कंकाल जे असते पिसांच्या स्वरूपात त्यांच्या शरीरावर ते पिशी असतात मित्र. शरीर शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते मध्यभागी. इकडे शिर, इकडे धड आणि मध्यभागी मान. ठीक आहे. जबड्याचे रूपांतर त्याचे असे चोचित झालेले असते. जबडा नसतो तर त्यांना चोच असते. मग त्याचे उदाहरण जर पाहिले आपण तर मोर, पोपट, कबूतर ही त्याची उदाहरणे आहेत. आणि मग शेवटचा वर्ग बघणार आपण तो सस्तन प्राणी, क्लास मॅमेलिया. तर हे जे प्राणी या संघात मोडणारे प्राणी जे आहेत, या प्राण्यांचे यांच्यामध्ये दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असतात म्हणून त्यांना सस्तनी प्राण्यांची गुणधर्म यांच्यामध्ये आहे. हे प्राणी उष्ण रक्ती असतात, म्हणजे वातावरणाच्या तापमानानुसार त्यांचं तापमान बदलत नाही. याचे शरीराचे 3 भाग पडतात: डोके, मान, धड व शेपूट असे भाग पडतात. त्याचे अंगुलीन नखे असतात आणि बाह्यकंकाल जो आहे पिसांच्या स्वरूपात असतो. ठीक आहे. केसांच्या लोकरीच्या स्वरूप. उदाहरणार्थ मानव, कांगारू, डॉल्फिन व कावळ्याची उदाहरणे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही 6 पक्षी वर्गाची माहिती आपण या ठिकाणी पाहिली. नक्कीच तुम्हाला लेक्चर आवडलेलं असेल तर तुम्ही झालेला अभ्यास पूर्णपणे वाचा आणि घरच्या घरी त्याची प्रॅक्टिस करा. मी विक्रम राठोड, आश्रमशाळा चिंचला, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. नमस्कार. थांबतो.